ओके, सो नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे स्टुडंट, ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेल ऑफ डेथ. आता वेल ऑफ डेथ काय असते की दिस इज अ vertical cylindrical wall inside which the vehicle is driven in a horizontal circle. ओके, एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल एक वॉल आहे की ज्याच्यामध्ये व्हेकल जे आहे ते हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह केला जाते, फिरवल्या जाते आणि आपण सगळे याच्यासोबत परिचित आहोत, ज्याला आपण म्हणतो मौत का कुवा. ओके, तर असं एखादं व्हेकल या वेल ऑफ डेथमध्ये मूव्ह होत असताना, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचं मास असेल m, त्याची v एवढी स्पीड असेल आणि r जी असेल रेडियस ऑफ दिस वेल ऑफ डेथ. ओके, आता फोर्सेस अगेन, फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस व्हेकल, त्या व्हेकलवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस. तर जसं इथं दिसते आपल्याला की पहिला जो फोर्स आहे तो कन्सिडर करू आपण इथं की हा नॉर्मल रिॲक्शन असेल, म्हणजे व्हेकल जेव्हा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करेल लाईक दिस, तर त्याची नॉर्मल रिॲक्शन असेल टुवर्ड द सेंटर ऑफ दिस वेल. ओके, म्हणजे ही नॉर्मल रिॲक्शन काय प्रोव्हाइड करत असेल, सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्याच वेळेला सेंट्रिफ्युगल फोर्सला सुद्धा ही नॉर्मल रिॲक्शन काय करणार, बॅलन्स करणार. सो हा होईल फर्स्ट फोर्स. सेकंड फोर्स असेल दॅट इज अ वेट mg, जे असेल व्हर्टिकल और व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. तर हा असेल सेकंड फोर्स. थर्ड फोर्स असेल फोर्स ऑफ अगेन फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज प्रेझेंट बिटवीन द टायर्स अँड द वॉल ऑफ दिस वेल. ओके, तर ही जी वॉल आहे, वॉल आणि टायर्स यांच्यामध्ये असेल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग आता हा फोर्स जो आहे, हा फोर्स कशाला बॅलन्स करेल, mgला, है ना. हा असा फोर्स असेल की इट्स प्रिव्हेंट द व्हेकल फ्रॉम द स्किडिंग, म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर नसेल तर व्हेकल जे आहे ते मूव्ह होणार नाही. व्हेकल काय होणार आता, तर व्हेकल जे आहे ते खाली पडेल, तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर नसेल तर. ओके, पण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कशाला बॅलन्स करणार, वेट mgला बॅलन्स करणार. ओके, तर हा असेल थर्ड फोर्स. हा का असेल, थर्ड फोर्स. ओके, सो कन्सिडर व्हेकल इज अ मूव्ह इनसाइड द this well of death and m is the mass, v is the speed and r is the radius of this well. Okay, so let the forces acting on the vehicle are. Okay, so forces acting on vehicle are: first force normal reaction and toward the center, toward the center, provide centripetal force, provide centripetal force and balance centrifugal force. कशाला बॅलन्स करेल, सेंट्रिफ्युगल फोर्सला. आता बॅलन्सिंग इक्वेशन काय लिहिणार, that is n equals to mv square upon r which is equals to mr omega square. याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट. सेकंड फोर्स that is weight mg vertically downwards. Third force of static friction, force of static friction fs, vertically upward, prevent the vehicle from skidding. Okay, prevent vehicle from skidding and balance mg. हा कशाला बॅलन्स करणार, mg ला बॅलन्स करणार. ओके, सो fs इक्वल्स टू दॅट इज mg. ओके, मग आता इथे एक कंडिशन आहे की हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो मिनिमम म्हणजे किती असला पाहिजे,
सो फॉर द मिनिमम स्पीड म्हणजे कमीत कमी स्पीडसाठी हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो लेस दॅन इक्वल्स टू म्यू एस इंटू एन असला पाहिजे. ओके, म्हणजेच फॉर मिनिमम स्पीड दॅट इज व्ही min fs should be less than equals to mu s into n. तर हा ग्रेटर नसतो. तर जेवढा वेट असेल तर तेवढाच फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असेल. म्हणजे ग्रेटर वेट जेवढा असेल तेवढाच हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असेल. ओके, तर ही कंडिशन आहे याच्यासाठी. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन शुड बी लेस दॅन इक्वल्स टू म्यू एस इंटू एन. पण आता इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे तर एम जी. ओके, तर याला ते इक्वेशन सेकंड. मग अगोदरच्या एक्सप्रेशनसाठी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड फॉर द मिनिमम स्पीड आपण काय लिहू शकतो. सो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल्स टू एम जी. सो लेस दॅन इक्वल्स टू दॅट इज म्यू एस आणि एन नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड करते सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर इथं हा एम एम काय होणार कॅन्सल होणार आणि मग इथे काय लिहिणार आपण दॅट इज व्ही स्क्वेअर इज अ ग्रेटर दॅन इक्वल्स टू हा व्ही स्क्वेअर आपण इकडे घेऊ हा होईल आर जी अपॉन म्यू एस आर जी अपॉन यू एस. आणि मग मिनिमम स्पीड किती असेल तर व्ही min इक्वल्स टू अंडर रूट that is rg upon mu s. Okay, this give the expression for the minimum speed when the vehicle is driven in a well of death. तर सिम्पली इथं जे फोर्सेस आहेत हे फोर्सेस लक्षात ठेवा. ही व्हेकलची जी नॉर्मल रिॲक्शन आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होत असताना ती टुवर्ड द सेंटर आहे आणि म्हणून हा सेंटिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला सुद्धा बॅलन्स करेल. दोन्हीची मॅग्निट्यूड सेम आहे. ओके, नेक्स्ट वेट एम जीला हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्स करेल आणि इट्स प्रिव्हेंट द व्हेकल फ्रॉम द स्किडिंग. ओके, तो स्किड होऊ देणार नाही. ओके, पण मिनिमम स्पीडवरती हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असला पाहिजे तर लेस दॅन इक्वल्स टू म्यू एस इंटू एन. वेअर म्यू एस काय आता कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही व्हॅल्यू इथं आपण काय करणार प्लेस करणार. तर त्याच्यावरून आपल्याला मिळेल मिनिमम स्पीड ऑफ द व्हेकल इन अ वेल ऑफ डेथ. ओके, तर अशा पद्धतीने हे दोन्ही जे ॲप्लिकेशन आहेत हे व्हेरी इझी आहेत आणि ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. ओके, सो थँक्यू स्टुडंट. तर नेक्स्ट ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.